स्वामी ओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या अनेक अशा इच्छा असतात ज्या आपल्याला वाटतं की स्वामी महाराज आपल्या त्या इच्छा पूर्ण कराव्यात। असं खूप काही गोष्टी असतात। मी मागेच एक व्हिडिओ टाकला होता, म्हणजे असे माझे बरेचसे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी सांगत असते की तुम्हाला जर का तुमचा नवस पूर्ण करायचा असेल, तुमची इच्छा पूर्ण करायची असेल किंवा तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा कराव्या लागतील। बरं, संकल्पयुक्त सेवा करूनही बऱ्याचशा जणांचे प्रश्न सुटत नाही। बऱ्याचशा जणांना त्यांना जसं हवं आहे तसं ते त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे मन नाराज होतं आणि त्यामुळे आपण अशा काही गोष्टी करून बसतो ज्याने आपलं स्वतःचं नुकसान होतं। पण त्याचबरोबर काही भक्तांना इतकी श्रद्धा असते, इतक्या गोष्टी असतात की ते त्या गोष्टींपासनं म्हणजे असं आहे की नाही, स्वामी आहेत, स्वामी पूर्ण करतील, काही गरज नाही, मला नवस करायची गरज नाही, मला सेवा पण माझं जे कर्म आहे ते मी करत राहील, सेवा पण माझ्याकडनं जेवढ्या होतील तेवढ्या मी करेल, पण मला माझ्या स्वामींवर विश्वास आहे की ते माझी गोष्ट जी आहे ते नक्कीच पूर्ण करतील। पण त्याचबरोबर असे काही स्वामी भक्त असतात आणि आपणही कधीतरी असं म्हणतो की नाही, मला स्वामींना मला काहीतरी मागायचं आहे, मला इच्छा आहे त्यांच्याकडे ही गोष्ट मागायची आणि मला त्यांच्याकडनं ही गोष्ट पूर्ण करून घ्यायची आहे। पण त्याला आपण सेवा करून पूर्ण करून न घेता जर का नवस करावं की तुम्ही माझ्यासाठी हे करा, मी असं करेल, पण मला सांगा, स्वामी आपला नवस का पूर्ण करतील? का तर ते आपले आईवडील आहेत म्हणून किंवा ते आपले गुरु आहेत म्हणून? मग तर करतीलच, पण या अटीवर की स्वामी तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा, मी असं करेन, मी तसं करेन। मला सांगा, इथे देणं घेणं आहे का? इथे काही असं हे आहे का की तुम्हाला म्हणजे समजा तुमची इच्छा पूर्ण झाली, तुमच्या गोष्टी पूर्ण झाल्या की स्वामींना तुम्ही काही देऊ शकाल? अरे, तुम्ही स्वतः या जगात आलेले आहात ते सुद्धा स्वामींमुळेच। त्यामुळे तुम्ही स्वामींना काय देणार आहे? अगदी ह्या पृथ्वी तळावर काय, ह्या पूर्ण ब्रह्मांडात एक कण कण सुद्धा स्वामींनी बनवलेला आहे, तर तुम्ही काय स्वामींना देणार आहे? तुम्ही काहीच स्वामींना देऊ शकत नाही। मग नवस करताना आता स्वामींना नवस कसा करावा, तर ह्याची एक वेगळी पद्धत आहे, मी तुम्हाला सांगते। ती वेगळी पद्धत तुम्हाला आजपर्यंत मला नाही वाटत कोणी सांगितली असेल, कारण ही पद्धत स्वामींना आवडते। ही पद्धत स्वामींना आवडते म्हणजे आवडते का, तर स्वामींना अशाच गोष्टी आवडतात। स्वामींना कसं आवडतं ना की नाही, माझ्या भक्ताने माझ्यासाठी ह्या गोष्टी केल्यानं की मी त्याचं नवस ते पूर्ण करणार, मी त्याचं ते नवस 100 नाही 500% पूर्ण करणार। पण त्यासाठी काय करायला हवं, कोणत्या गोष्टी करायला हव्या, हे महत्त्वाचं। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, नवस करणं म्हणजे एक खूप चुकीचा भ्रम आहे। नवस म्हणजे मी देवी तुझी मी ओटी भरेल किंवा देवी मी असं करेल किंवा मी तुझ्या स्थानावर येईल, तुझी ओटी भरेल, तू माझं एवढं काम कर। अरे, त्या देवीने सगळं तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या कुलदेवीने कुलदेवतांनीच तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला पुढे चालायला एक आपण म्हणतो ना की बुद्धी दिली आहे, क्षमता दिलेली आहे, तर मग तुम्ही कोण? त्यामुळे नवस करताना नवस कसा करायचा, तर माझ्याकडून काही ज्या चुका होत असतील, माझ्याकडनं जे काही चुकीचे कर्म होत असतील, माझ्याकडनं ज्या वाईट गोष्टी घडत असतील, त्या गोष्टींचा मी आजपासून त्या गोष्टींचा पूर्णपणे त्याग करत आहे आणि त्या गोष्टींचा त्याग मी तुम्हाला देणार आहे। आणि त्याचमुळे स्वामी, माझी अशी इच्छा आहे की मला ह्या गोष्टी हव्या आहेत, किंवा ही गोष्टी म्हणजे गाडी, घर, बंगला, घोडेगाडी तुम्हाला नाही मागायचं आहे स्वामींकडे। स्वामींना माहिती आहे कोणत्या व्यक्तीला कधी कोणती गोष्ट द्यायची ती। त्यामुळे तुम्हाला त्यांना सांगायचं नाही स्वामी मला बंगला पाहिजे, मला नवस करायचं आहे, नाही, असं होत नाही। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या कुकर्माचा त्याग करायचा आहे, तुम्हाला दुर्बुद्धीचा त्याग करायचा आहे, तुम्हाला तुमच्या वाईट तत्वांचा त्याग करायचा आहे, तुमच्या वाईट वागण्याचा त्याग करायचा आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग केल्यावर हे तुम्ही स्वामींना द्या। तुम्ही म्हणाव की ह्या सगळ्या गोष्टी स्वामी मी तुम्हाला देतो,
मग तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. स्वामींना पेढे, लाडू, कपडे काहीचीच गरज नाहीये. कोणत्याच गोष्टी रिटर्नमध्ये इथे एक्सचेंज पॉलिसी चालत नाही. एक्सचेंज पॉलिसी फक्त आणि फक्त निर्जीव वस्तूंवर चालते. ब्रह्मांडाचे निर्माता जे आहेत त्यांच्याकडे एक्सचेंज पॉलिसीवर तुम्ही काम करून घेणार असाल तर अति वाईट गोष्ट ही मी म्हणेल. त्यामुळे तुम्ही ठीक आहे, बरेचसे जण म्हणतात की ठीक आहे स्वामी, तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण करा, मी अक्कलकोटला तुम्हाला भेटायला येईल. तुम्हाला सांगू, मी स्वतः असं बरेच वेळेस म्हणलेली आहेत, पण जोपर्यंत स्वामींची आज्ञा होत नाही ना तोपर्यंत तुम्ही अक्कलकोटच्या म्हणजे आपण म्हणतो ना की त्या पायरीला जाण्याची इच्छा सुद्धा करू शकत नाही. तुम्ही त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही जोपर्यंत स्वामींचं बोलवण तुमच्याकडे येत नाही. बऱ्याचशा वेळेस असं होतं, अगदी लोक दारापर्यंत जातात पण त्यांना दर्शन मिळत नाही, किंवा अगदी अक्कलकोटच्या गाडीमध्ये बसतात पण ती गाडी अक्कलकोटपर्यंत पोहोचत नाही. अशा खूप गोष्टी घडतात, अशा खूप गोष्टी होतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की स्वामींना जर नवस करायचं असेल तर ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे की मी ज्या तुम्ही दुष्कर्म करतात, जे तुमचे वाईट गोष्टी आहे, वागणं आहे, या सगळ्या गोष्टींचा त्याग करा. ह्या गोष्टी तुम्ही स्वामींना द्या, मग स्वामी तुमचा विचार करतील. कारण असं असतं, काय असतं ना की जेव्हा माणसाच्या आदल्या जन्माचे जे भोग असतात ते भोगूस तर त्याला थोडे कष्ट भोगावे लागतात, पण जेव्हा तो सेवा करून करून ते भोग संपवतो तेव्हा त्याचे चांगले दिवस सुरू होतात. म्हणून स्वामीच तुम्हाला ह्या गोष्टी करायला लावतात, तुमच्याकडनं ते करून घेतात आणि मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यामुळे खूप साधा सोपा नवस करण्याचा हा हेतू आहे. काय नवस करायचा आहे? काही नारळ नाही, खडी साखर नाही, काही गरज नाही. हात जोडायचे आहे, डोळे बंद करायचे आहे, स्वामींना समोर स्मरायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की स्वामी, आजपासनं मी माझी वाईट वृत्ती सोडून देत आहोत. मी माझ्या वाईट गोष्टी सोडून देणार आहे. मी अजिबात असा वागणार नाहीये, मी अजिबात अशी वागणार नाहीये. या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला स्वतःला बघा, व्यक्तीला माहिती असतं की आपण कुठे चुकतोय. व्यक्तीला हे माहिती असतं की आपण कुठे चुकतोय, आपल्याला कुठे आपण चुकीचं वागतोय, हे बरोबर कळत असतं पण वळत नसतं. आपण म्हणतो ना, कळतं पण वळत नाही. तशा गोष्टी तुम्हाला त्यांच्या समोर बोलायच्या आहे आणि मगच स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या कुकर्माचा जो घडा भरलेला असतो ना त्यातनं मग जेव्हा ते पूर्ण तुमची तो घडा भरून जाईल आणि तो संपून जाईल, त्याच्यामध्ये आता स्टोरेज नाही आहे कुकर्माची. आता तुमची सेवा जी केलेली आहे, ज्या तुम्ही चांगल्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या त्याच्यावर झाकण टाकत राहतील आणि मग तुमचे चांगले दिवस येतील. अशा रीतीने हा स्वामींचा नवस 100% करून बघा. तुम्हाला स्वतःला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. आज केलं, उद्या परत वाईट वागलं, जमणार नाही. कमीत कमी 21 दिवस ही गोष्ट करून बघा. 21 दिवस सरळ वागून बघा. 21 दिवस जिथे वाईट लोक वागतात त्यांच्याशी वाईट वागून नाही तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला पुढे जायचंय. तुम्ही म्हणाल समोरचा व्यक्ती वाईट वागतो तर मी का त्याच्याशी असं वागू, त्याच्याशी का नाही हे करू. तर तुम्हाला शांत व्हायचंय, तुम्हाला स्वतःला काम करायचंय आणि पुढे जायचंय. कारण तुम्हाला पुढे जायचंय. तो व्यक्ती प्रगती मार्गातला नाहीये, त्याला प्रगती नकोय, त्याला फ्युचर नाहीये, तुम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करा आणि मगच पुढे जा, मगच त्या गोष्टी करा. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात भरपूर बदल आणतात आणि या गोष्टी आपल्याला स्वामी स्वतः सांगतात. तर चला, परत भेटूया अशाच एका अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.